एक मोठी बातमी येते आहे, बघूया काय नेमकी मोठी बातमी आहे। यवतमाळ मुली विक्री प्रकरण आणि धर्मांतर प्रकरणामध्ये ही महत्त्वाची अपडेट। मजहर कुरेशीवरचे आरोप त्याच्या वडिलांनी फेटाळलेत। मजहरच्या दुसऱ्या विवाहाबाबत माहिती नाही असं त्याच्या वडिलांनी म्हटलंय। वडील शरीफ कुरेशी यांनी ही प्रतिक्रिया दिली। यवतमाळमधून ही मोठी बातमी येते। मुली विक्रीचं प्रकरण आणि धर्मांतराचं हे प्रकरण आहे। मजहर कुरेशीवरचे आरोप त्याच्या वडिलांनी फेटाळलेत आणि मजहरच्या दुसऱ्या विवाहाबाबत माहिती नाही अशी प्रतिक्रिया शरीफ कुरेशी त्याच्या वडिलांनी दिली आहे। काय नेमकी शरीफ कुरेशी यांची प्रतिक्रिया आहे या संदर्भात आढावा घेतलाय, त्यांच्याबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रीकांत राव। यवतमाळच्या राळेगाव येथे मुलींच्या विक्री प्रकरणातील संशयित आरोपी मजहर कुरेशी याच्या घरावर संतप्त जमावाने काल रात्री हल्ला चढवला होता। प्रचंड मोठी दगडफेक या ठिकाणी करण्यात आली आणि या घराची जी तावदाने आहेत ती दगडफेक करून तोडण्यात आली होती। आज देखील राळेगाव बंद असल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आणि विशेष म्हणजे जेव्हा घटना ही घडली होती त्यावेळी येथे हजर असलेल्या ताई आपल्यासोबत आहे आणि नेमका कसा प्रकार घडला होता याबद्दल त्यांच्याकडून जाणूया। कशा पद्धतीने जमाव या ठिकाणी आला? या पद्धतीने बजरंग दलाचे मुलं आले आणि अचानक येऊन त्यांनी दगडफेक केली असता इथे संपूर्ण एरियातली लहान लहान मुलं खेळत असतात। तो दगड घरावर न लागता एखाद्या मुलाला लागला असता, एखादी जीवितहानी झाली असती, याला जबाबदार कोण असतं? संशयित आरोपी ताब्यात आहे ना, त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी, घरच्या लोकांना त्रास देऊ नये। घरच्या लोकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने यांना सिक्युरिटी देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आपल्यासोबत मजहरचे वडील देखील आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया जे काही आरोप मजहरवर होत आहे, काय एकूण संपूर्ण आरोपाबद्दल तुम्ही सांगा। सर, हा आरोप जे आहे मला शक्यता नाही वाटत का हा असं करू शकते म्हणून। ह्या काम तर नाही करू शकत सर। मजहरवर यापूर्वी काही गुन्हे दाखल होते का आणि कशी त्याची पार्श्वभूमी राहिली? हो, गुन्हे काही दाखल होते सर, त्याच्यात 1 का 2 होते असं काही। एक जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे त्यामध्ये मजहरचं नाव येत आहे आणि मजहरची आणखी एक पत्नी असल्याचं देखील पुढे आलेलं आहे। नाही सर, कल्याणी नावाची। तर कल्याणीला तुम्ही ओळखता? नाही सर, याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही। नाही सर, घराबद्दलही माहिती नाही। त्यांचं घर आहे बा असंही माहित नाही आम्हाला। त्यांची पत्नी, त्यांची मुलं गेले माझ्यासोबतच राहत आहे। त्याचं जे एकंदर पार्श्वभूमी राहिली आहे, त्याचा व्यवसाय काय आहे, त्याच्यावर इतर अवैध व्यवसाय असल्याचा देखील आरोप होत आहे। त्याचा पूर्वीपासून कसा व्यवसाय राहिला? मी पहिलेही सांगितलं सर का तो असं धंदे करे, म्हणजे पुरीशी म्हणल्यानंतर धंदे, पण ज्या वेळेपासून हा बंदी झालेली आहे तेव्हापासून ते सगळं बंद झालेलं आहे। त्याच्यानंतर तो मग माझ्यासोबतच ठेकेदारीपणा करे आणि चिकनच्या दुकानावर आहे माझ्या। तो अशा याच्यात नाही राहू शकत सर, एवढंच हे सांगेन मी, कारण कधी आम्ही असं याच्यात पाहिलंच नाही त्याला। हा एवढा बोलणं आहे सर मला। त्याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे। कशा पद्धतीनं पारदर्शक चौकशी व्हावी असं आपल्याला? हो, केलीच पाहिजे ना त्यांनी। त्यांचे जे काय आहे त्या चौकशी त्यांनी केली पाहिजे। बरोबर आहे। एकंदरीतच मजहर यांनी जे काही कृत्य केल्याचा आरोप होत आहे ते त्याच्या कुटुंबियांनी अमान्य केले आहे। श्रीकांत राऊत, झी मीडिया, राळेगाव, यवतमाळ।